महिलांचा आक्रोश आपण पाहतोय। इथंच रिपाई म्हणजे आठवले गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या भाजप कार्यालयामध्ये आरपीआयचे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। सोबत घेणार असं सांगितलं होतं पण एकालाही तिकीट दिलं नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि असे आरोप त्यांनी धोका देणाऱ्या सरकारचं करायचं आपल्यासोबत माधव सावरगावे जोडले गेलेत। माधव, आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये राडा झालाय, आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक झालेत, अधिक माहिती द्याल? भाजपचा प्रचार करण्यात आरपीआयचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि ते घोषणाबाजी करतायत। भाजपने दगा दिलाय असा त्यांचा आरोप आहे, कारण भाजपने जवळपास 4-5 बैठका सोबत घेतल्या आणि त्या बैठकीमध्ये 6 जागा देण्याचं कबूल केलं होतं। त्यापैकी 5 जागांवर ते समाधानी झाले होते, मात्र ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरायचा त्यावेळेस एकही जागा त्यांना सोडली नाही आणि सोबत घेतलं नाही असा आरोप केला आहे आणि त्यामुळं दगाबाज भाजप म्हणून घोषणाबाजी सध्या सुरू आहे। पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे। काही वेळापूर्वी म्हणजे बरोबर सकाळी 11 वाजता भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी त्याच परिसरात मोठा गोंधळ घातला होता। त्यानंतर आरपीआयचे कार्यकर्ते जमलेले आहेत। आरपीआयच्या कार्यकर्त्यांना दगा दिल्याचा आरोप करत असल्यामुळं आता तिथं गोंधळ वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। नक्कीच मला सविस्तर माहिती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय भाजप परिचय कार्यकर्ते संभाजीनगरात सुद्धा आक्रमक झालेले आहेत। लोकांना धोका देणाऱ्या सरकारचं करायचं